जिले की देवरी तहसील अंतर्गत ग्राम पंचायत शिलारपुर में शामिल मेहताखेड़ा गांव इन दिनों गंभीर जल संकट से जूझ रहा है। गांव में पीने के पानी की भारी किल्लत के कारण ग्रामीणों का जनजीवन पूरी तरह अस्त व्यस्त हो चुका है। गांव के दोनों बोरवेल पूरी तरह सूख चुके हैं, जिससे पीने के पानी का एकमात्र स्रोत भी समाप्त हो गया है। हालात ऐसे है कि महिलाओं, बुजुर्गों और स्कूली बच्चों को सुबह से ही पानी की तलाश में लंबित कतारों में खड़े रहना पड़ता है। कई बार दिन भर इंतजार के बाद भी पर्याप्त पानी नहीं मिल पाता, जिससे नाराजगी और हताशा बढ़ती जा रही है। छात्रों की पढ़ाई पर सीधा असर, पानी की कमी का सीधा असर गांव के विद्यार्थियों की पढ़ाई पर पड़ रहा है। सुबह स्कूल जाने के समय बच्चों को किताबों की जगह पानी के बर्तन उठाने पड़ रहे हैं। कई छात्र पानी भरने के कारण स्कूल देर से पहुंच रहे हैं, तो कुछ बच्चे थकान और परेशानी के चलते स्कूल नहीं जा पा रहे। ग्रामीणों का कहना है कि प्यास और थकावट में बच्चों की पढ़ाई बुरी तरह प्रभावित हो रही है। जल जीवन मिशन सिर्फ कागजों में। केंद्र सरकार की जल जीवन मिशन योजना के तहत गांव में पाइपलाइन और नलों का काम पूरा किया गया है, लेकिन योजना पूरी होने के बावजूद नलों से पानी नहीं आ रहा है। ग्रामीणों का आरोप है कि लाखों रुपए खर्च किए गए, लेकिन आज भी नल सूखे पड़े हैं। इससे साफ है कि ये योजना जमीन पर नहीं, सिर्फ फाइलों में सफल दिखाई दे रही है। प्रशासनिक उदासीनता का आरोप। ग्रामीणों ने परेशान जनप्रतिनिधियों और संबंधित विभागों से कई बार शिकायत की, लेकिन अब तक कोई ठोस समाधान नहीं निकला। गाँव वासियों का आरोप है कि विधायक और सांसदों ने भी गांव की गंभीर समस्या की ओर ध्यान नहीं दिया, जिससे नाराजगी और आक्रोश बढ़ता जा रहा है। ग्रामीणों की दो टूक मांग। एक ओर सरकार हर घर जल का दावा कर रही है, वहीं दूसरी ओर मेहताखेड़ा के लोग बूंद बूंद पानी के लिए भटकने को मजबूर है। ग्रामीणों ने प्रशासन से तत्काल वैकल्पिक जल आपूर्ति शुरू करने और स्थायी जल व्यवस्था लागू करने की मांग की है। पाणी टंचाईची समस्या तर खूप आहे सर। कसं आहे, गावामध्ये 3 बोरवेल आहेत, त्याच्यापैकी तिन्ही बोरवेलमध्ये पाणी म्हणजे खूप कमी प्रमाणात लागलेलं आहे। गावामध्ये एक विहीर पण आहे, त्या विहिरीला आता एकाच महिन्यामध्ये पूर्णपणे पाणी आटून जाईल सर। तक्रार तर ह्या ग्रामपंचायतचे सरपंच त्यांच्याकडे केली आहे, जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीला पण केली आहे। म्हणणं म्हणजे असं आहे की गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे, तर ती समस्या पूर्णपणे कायमची म्हणजे पूर्णपणे झाल्या पाहिजे, असं समस्या आहे ते पूर्ण झाल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे। पाणी गावामध्ये मिळत नाही सर, पण एकच पर्याय मग भांडणं करावं लागतात पाण्यासाठी। आता ह्या बोरवेलवरच पण एवढ्या बकेटी आहेत, माझा नंबर लागला, दुसऱ्याचा नाही लागला ते ओरडते, दुसऱ्याचा लागला, तिसऱ्याचा नाही लागला ते पण ओरडतात मग। तर ही एक खूप मोठी समस्या आहे सर। ह्या गावामध्ये हर घर नळ तर राबवला आहे सर, पण काय माहीत आता ते नळाची योजना कधी चालू होते। नळाचे पाईप घरापर्यंत तर पोहोचले, पण तो पाणी अजून घरापर्यंत पोहोचलेला नाही सर। सरकारला हीच विनंती आहे की हा गाव म्हणजे जन्मापासूनच इथं वसलेला आहे, तरी ह्या गावामध्ये पूर्वीपासूनच पाण्याची खूप समस्या आहे। तर सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी ह्या गावाची पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे मिटवून द्यावी। पाणी म्हणजे आमच्या गावामध्ये खूप कमी आहे। पाणी आम्ही बोलता पण बाल्टीभर निघते, त्याच्यावरती पाणी निघत नाही। गावामध्ये नळा दिला आहेत, पण नळामध्ये पाणी नाही येत आहे। गाई ढोरं आहेत, पण आमच्या गाई ढोराईलाही बरोबर पाणी नाही होत आहे। आता विहीरही पण आटली आहे आमची पूर्णपणे। 2-3 बोरिंग आहेत, पण तिन्ही बोरिंगला बरोबर पाणी नाही येत आहे। तक्रार तर झाली आहे सर, लेकिन पाणी बरोबर कोणीच नाही आणून देत आहे। आता 2 दिवसात नाही तर ते विहीर पण पूर्णपणे आटल ना, तिच्या विहिरीच्या पाणी पण पूर्ण रोला होते ना पाणी। मग आम्ही तक्रार ग्रामपंचायतमध्ये केला आहे, पण ते कोणी येत नाही, बघत पण नाही येतं येऊन सनी का पाणी आहे नाही आहे। आता विहिरीच्या पाणी आता बस 2-3 दिवसात नाही तर तो पण आटेल ना, मग बादमध्ये आम्हाला पिवाच्या पाण्याची सुविधा पण नाही आहे। बरोबर पाणी म्हणजे इकडे पाणी भेटतच नाही आहे। उन्हाळ्यामध्ये तर पूर्णपणे विहीर पण आटून जाते। पाणीची उपाय तर बहुत केला आहे, जे पण बरोबर पाणी कुठंच नाही आहे। आम्ही टंकी आणला आहे, पण ते पण लावून नाही झाली आहे ना, आजपर्यंत पाणीच नाही येत आहे बरोबर। म्हणजे कुठेच पाणी आम्ही म्हणलं बोरवेल करून सनी सीधा मोठीच्या तिकडे टंकी करून लावून द्या, पण ते पण नाही केलं आहे त्यानं। येतना बोरिंगचं पाणी बरोबर देतच नाही आहे। बोरिंग पाणी म्हणजे पूर्णपणे बाल्टी 2 बाल्टी त्याच्यावरती पाणी मिळतच नाही। आमच्या गावी पाण्याची खूप समस्या आहे। समस्या म्हणजे पाणी आता विहिरीचा पाणी आटला पूर्ण तो पांढरा होऊन जाते। प्यायला एवढी अडचण आहे का सकाळी भरावा तर तो तुरंतमध्ये प्यायला पाणी काही कामात ये नाही। आणि औषधी पण महिन्यातून एखाद्या वेळी 2 वेळा 3 वेळा असे टाकतात। औषधी टाकायला पाहिजे। आपल्या गावामध्ये 3 बोरवेल आहेत, नाही 2 बाल्ट्या पाणी निघते आणि बंद होऊन जाते, पाणी निघतच नाही। 30 ते 40 घरांची वस्ती आहे, पण आम्हाला पाणी मिळत नाही। पाण्यासाठी आम्ही बोरवेलवर जागत राहतो, बसून राहतो, पण पाणी काही मिळत नाही। आम्ही रोजीरोटीचे माणसं आहोत,
पण मग रोजीरोटीला जायला खूप उशीर होते. कडे कोणी शासन लक्ष देत नाही. वारंवार आम्ही तक्रार करतो, पण आमची समस्या काही दूर करत नाही. तर आमची समस्या ही पाण्याची दूर केल्या पाहिजे, लक्ष द्यायलाच पाहिजे, ही अशी विनंती आहे. दीपेश टेमरे, प्रतिनिधि गोंदिया. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.